नमस्कार. तर अबीर गुलाल मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहिलं की श्रीला शुभ्रावर संशय आला आणि श्री आली आहे शुभ्राकडे हेच विचारायला की काल जे काही झालं ते आगीचा भडका कुणी केला. तर श्री शुभ्राला म्हणते की हे स्प्रे बॉटल तुमचीच आहे ना, तुम्हाला काय माहीत आहे का याच्याबद्दल. तर शुभ्रा म्हणते की तुला काय म्हणायचं आहे गं श्री नक्की. तर श्री म्हणते काय म्हणजे एवढा महाग डिओ आपल्या घरात तुम्हीच वापरता ना, आणि ते पण औक्षणाच्या ताटाजवळ सापडलं आहे. म्हणजे मॅडम तुम्ही. तितक्यात मिली म्हणते ए तुझी हिंमत कशी झाली गं, तू शुभ्रा मॅडमवर आरोप करते. तेवढ्यात शुभ्रा म्हणते हो हो माझाच डिओ आहे तो, पण तो मिलीकडे होता. मग शुभ्रा म्हणते मिली मॅडम हे तुमचं कारस्थान आहे होय, अहो तुम्हाला कळतंय का की तुम्ही काय केलं आहे ते. इकडे मिली शुभ्राकडे रागाने बघत असते. शुभ्रा मिलीला खुणावते की शांत बस. मिली म्हणते की हो हो मीच वापरत होते, पण सॉरी श्री मी मुद्दाम नाही केलं. ॲक्च्युली मी ते डिओ मारायला गेले आणि ते दिव्यावरती स्प्रे झालं आणि ते तसं झालं. तर श्री म्हणते पण तुम्हाला काही कळत नाही आहे का, तुमच्या हलगर्जीपणामुळे आज अगस्त्यला किती भाजलं असतं, काही कल्पना आहे का तुम्हाला. तर मिली म्हणते अगं झालं आहे ना आता सगळं नीट, आणि तुला काय नाही झालं ना, मग कशाला एवढा ड्रामा करते. आणि तसंही तुझ्यापेक्षा जास्त तर अगस्त्य सरांना लागले. हे ऐकून शुभ्रा पटकन उठते आणि मिलीच्या एक जोरात कानाखाली वाजवते. हे बघून श्री म्हणते अहो शुभ्रा मॅडम काय करताय. तर शुभ्रा मिलीला म्हणते बावळट आहेस का तू मूर्ख कुठली. श्री माझ्या फॅमिलीचा एक पार्ट आहे समजलं. आणि श्री जवळ जाऊन तिच्या खांद्यावरती हात ठेवून म्हणते श्री माझ्या आईवडिलांची लाडकी आहे आणि माझीसुद्धा, म्हणजे आमच्या काही गोष्टी पटत नाहीत, पण तरी तू काही बोलशील का तिला. आज जर श्रीला काही झालं असतं तर. यावर मिली मनातच म्हणत असते सगळं केलंस तू आणि माझ्यावर बिल फाडतेस. ठीक आहे एकदा माझ्या हाती पुरावा लागला ना मग बघते तुला. एकदा शुभ्राचं नाटक, इकडे शुभ्राचं नाटक चालूच असतं. श्री तू ठीक आहेस ना, तुला काही झालं नाही ना गं श्री. आणि मिलीकडे जाऊन म्हणते बघत काय बसले, सॉरी म्हण तिला, म्हण पटकन सॉरी. मिली नाईलाजाने म्हणते सॉरी चुकून झालं माझ्याकडून. श्री म्हणते की नाही नाही मिली मॅडम सॉरी नका म्हणू, फक्त जे काय झालं आहे ते मला नाही आवडलं. इतका हलगर्जीपणा कसं चालेल लग्न घरात, आणि आत्ताच अगस्त्यला इतकं भाजलं, परत असं काय झालं तर शुभ्रा म्हणते नाही होणार. आणि मिली परत असं काय झालं ना तर पेपर्स रेडी ठेवायचे, ऑफिस घर सगळीकडून तुला हाकलून देईल, किती चुका करशील असं म्हणून ती मिलीला जोरात धक्का देते. श्री शुभ्राला समजत असते की अहो असं नका करू, तुम्हीच म्हणता ना की मी घरातले आहे, मी हक्काचे, तर माझ्यासाठी त्यांच्यावर नका रागू. नोकरी गेल्यावर काय हाल होतात ना ते मला माहिती आहे. आणि त्यांनी मुद्दाम नाही केलं, चुकून झालं असेल, तुम्ही चिडू नका. यावर शुभ्रा म्हणते बघ हा काय म्हणते श्री कशी आहेस गं तू, किती विचार करते सगळ्यांचा, किती चांगली आहेस गं तू. नाही करणार मी असं काय खुश. तर श्री म्हणते मिली मॅडम तुम्ही नका मनाला लावून घेऊ, आणि श्री तिथून निघून जाते. इकडे शुभ्रा पटकन उठते आणि आणि दरवाजा लावून घेते आणि म्हणते की मिली मी तुला मुस्काटात का दिली माहिती आहे. ए बावळट, मी मुस्काटीत यासाठी दिली की कारण त्या श्रीला काय झालं म्हणून मी तुझ्या कानाखाली नाही मारली. तिला काही झालं तर मला काही फरक नाही पडत, ती मेली ना तरी मला फरक नाही पडत, पण तुला तो डिओ उचलून नाही घेता आला. असिस्टंट आहेस ना, पैसे घेतेस ना, मग काम करायचं आपलं नीट. युजलेस कुठली, तुला माहीत नाही तुझ्या एका चुकीमुळे माझा किती मोठा लॉस झाला असता. आधीच मी सगळ्यांना दाखवले की मी अगस्त्यवर चिडले, त्यात हे श्रीचं प्रकरण सगळ्यांसमोर आलं असतं. तर मिली मात्र खूपच चिडलेले असते आणि ती तिथून रागाने निघून जाते. यानंतर आपण पाहतो की अगस्त्य खूप टेन्शनमध्ये असतो. तो विचार करतो की मला समजतच नाही आहे की असं काय सारखं माझ्यासोबत होतं, खरंच काहीच कळत नाही. की तिथे पृथ्वीदादा येतात आणि आदित्यदादासुद्धा तिथे येतात. पृथ्वीदादा म्हणतात की हो मलाही तेच विचारायचं आहे की तुला. यावर अगस्त्य म्हणतो की काय. पृथ्वीदादा अगस्त्याला विचारतात की का वागतोय तू असा, तुझं असं इतका गोंधळ का उडतोय. अगस्त्य म्हणतो माहीत नाही, मी सतत काही ना काहीतरी ठरवतो, मात्र घडतंय उलटंच. आईला खुश ठेवण्यासाठी हे सगळं करतोय, पण आई खुश राहते ना श्री. यावर पृथ्वीदादा विचारतात आणि शुभ्रा
तर अगस्त्य थोडा घाबरतो आणि अडखळत म्हणतो हो तीही नाही. मग पृथ्वीदादा म्हणतात की अगस्त्य, शुभ्रा तुझी होणारी बायको आहे, पण तुला तिच्याबद्दल काहीच वाटत नाही आणि आत्तासुद्धा तुला आई आणि श्रीशिवाय दुसरं काहीच दिसत नाही. अशाने सगळं गमावून बसशील. अशा गोंधळलेल्या अवस्थेत कुठलंही नातं टिकत नाही. मग आदित्यदादासुद्धा म्हणतात की आणि अगस्त्य, आम्ही तुला सपोर्ट करतोय, पण तुला तुझा स्टँड क्लिअरली घ्यावा लागेल. पृथ्वीदादासुद्धा म्हणतात की प्रेम म्हणजे विश्वास, आदर आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यातलं प्रेम, आणि या सगळ्या भावना आम्हाला तुझ्यात दिसतात, फक्त एकाच व्यक्तीबद्दल. यावर अगस्त्य म्हणतो नाही नाही तसं काय नाही. मग पृथ्वीदादा म्हणतात हे बघ, आईचं ऐकणं, तिला दिलेला शब्द पाळणं हे कर्तव्य आहे, मान्य आहे, पण खऱ्या प्रेमाला जाणणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. त्यातला फरक समजून घे. मग आदित्यदादा म्हणतात की तुझ्या मनाचा गोंधळ आहे, त्यामुळे तुझा निर्णय तुलाच घ्यावा लागणार आहे. यानंतर आपण पाहतो भारतीताई सुलक्षणाताईकडे येतात आणि म्हणतात मला थोडं बोलायचं होतं तुमच्याशी. सुलक्षणाताई, मला ना थोडी भीती वाटते हो. तर सुलक्षणाताई म्हणतात कसली भीती, म्हणजे या लग्नाला धरून आहे का? तुम्ही काही काळजी करू नका, हे लग्न अगदी निर्विघ्नपणे पार होईल. यावर भारतीताई म्हणतात नाही नाही मला तसं नाही म्हणायचं आहे, म्हणजे जेव्हा शुभ्रा आणि अगस्त्य एकत्र असतात तेव्हा काहीतरी घडतंच किंवा बिनसतं. तरी मला खूप काळजी लागून राहिले हो, लग्नानंतर पण असंच घडत राहिलं तर. यावर सुलक्षणाताई म्हणतात अहो काळजी कशाला करताय, तुम्हाला आठवतं ना साध्वीताई काय म्हणाल्या, त्या शुभ्रा आणि अगस्त्य एकमेकांसाठीच बनलेले आहेत, काही काळजी करू नका. भारतीताई म्हणते म्हणजे सगळं नीट होईल ना हो? तर सुलक्षणाताई म्हणतात हो निश्चिंत राहा, अगदी मनासारखं होईल आपल्या, फक्त एकाच व्यक्तीमुळे सगळं घडतंय. असो, तिच्याबद्दल बोलून आम्हाला तुम्हाला दुखवायचं नाही आहे. यावर मयुरी वहिनीसुद्धा म्हणतात हो नका काळजी करू, होईल सगळं नीट. पण सुलक्षणाताई मात्र श्रीवरच आरोप करत असतात. त्या म्हणतात हे सगळं त्या एका मुलीमुळे होते, माहीत नाही ती अशी का वागते, पण ती सतत अगस्त्यच्या मागे मागे करत असते. तिला जर असं वाटत असेल ना की यामुळे ती अगस्त्य आणि शुभ्रामध्ये दुरावा निर्माण करेल, तर हा तिचा खूप मोठा गैरसमज आहे. यावर भारतीताई म्हणतात की नाही हो असं काय नाही, तुम्हाला वाटतं तशी नाही आहे हो श्री. अहो श्रीच्या मनात असं काहीच यायचं नाही, ती एवढी दिवस राहते ना आमच्यासोबत, खूप निर्मळ मनाची आहे हो. इतके दिवस मी तिला चांगलीच ओळखते, मी काय अगस्त्यसुद्धा किती चांगलं ओळखतात तिला. जर खरंच अगस्त्यच्या मनात श्रीसाठी काही असेल तर त्यांनी शुभ्रासाठी होकारच का दिला आणि नाही म्हणून सांगितलं असतं ना त्यांनी. यावर सुलक्षणाताई म्हणतात की हो बरोबर आहे, तुमचं पटतंय मला, अगस्त्यच्या मनात त्या मुलीसाठी तसं काहीच नाही आहे, पण तिच्या मनात नक्कीच आहे, त्याशिवाय ती अशी वागणार नाही, कदाचित तिचं अगस्त्यवर एकतर्फी प्रेम. यावर भारतीताई म्हणतात की नाही नाही सुलक्षणाताई, असं काय तुम्ही जसं समजताय तसं काय नाही, आपल्याला खरं काय खोटं काय काहीच माहीत नाही, उगाच कशाला दुसऱ्यांना दोष द्यायचा, बिचारीच्या मनात तसं काहीच नसेल हो. यावर सुलक्षणाताई म्हणतात आम्ही दोष नाहीच देत आहोत, पण ती मुलगी तिच्या भावनाचा भार अगस्त्यवर टाकत असेल ना, तर मग आमच्या इतकं वाईट कोणी नसेल, आमच्यासोबत कोणी नसेल तरी चालेल, आम्ही एकट्या तिच्या विरोधात लढू. मुळात आम्हाला ती मुलगी आवडतच नाही, पण तुमच्यासाठी आणि धनाजीरावांसाठी आम्ही हे सगळं सहन करतोय. पण तिने शुभ्राची जागा घेण्याचा प्रयत्न केला ना, तर मात्र आम्ही तिला तिची जागा दाखवू. यानंतर आपण इकडे पाहतो की शुभ्रा खूप चिडलेली असते. अगस्त्य तिला समजावत असतो की शुभ्रा माझं ऐकून घे प्लीज, शुभ्रा एकदा ऐकून घे. त्यावर शुभ्रा म्हणते नाही मला काही ऐकायचं नाही आहे, तू तेच सांगणार आहेस, मला माहीत आहे की चुकून झालं हे ते. यावर अगस्त्य म्हणतो प्लीज मला माझं ऐक, माझं चुकलं माहीत आहे, पण माझी बाजू एकदा समजून तरी घे शुभ्रा. अगं श्री माझी मैत्रीण आहे आणि ती माझी एकमेव मैत्रीण आहे जिच्याशी मी खूप जास्त कनेक्ट आहे. बाकी माझ्या आयुष्यात माझ्या कोणीच मैत्रिणी नाही आहेत, ती माझ्या फॅमिलीसारखी आहे. यावर शुभ्रा म्हणते फॅमिली, हे बघ अगस्त्य, आत्ता तर मी पण तुझी फॅमिली होणार आहे आणि राहिला प्रश्न श्रीचा, पण आता सगळ्यात जास्त महत्त्वाचं आपलं लग्न आहे, ते सुरळीत पार पाडणं हे आत्ता जास्त इम्पॉर्टंट आहे. अगस्त्य मला तुझ्या जीवाची खूप काळजी आहे, त्यामुळे समजून घेईल मी तुला, असं म्हणून ती अगस्त्यला मिठी मारते. आणि हे सगळं श्री त्या
बघत असते. श्री त्या दोघांकडे बघतच असते. इतक्यात पृथ्वीदादा येतात आणि श्रीला म्हणतात की गंमत आहे ना श्री, आत्ताच सुरुवात व्हायची आहे आणि आत्ताच इमोशनल ड्रामा चालू झाला आहे. या शुभ्राला म्हणवता म्हणवता अगस्त्याला आता चंद्र तारे दिसू लागलेत. पुढं काय काय नक्षत्र दाखवते काय माहीत. श्री मात्र इकडे गालातच हसत असते. पृथ्वीदादा श्रीला म्हणतात की श्री, तुझ्या या मॅडमचं रुसवा अगस्त्याला काही परवडत नाही वाटतं. यावर श्री म्हणते, कोणाला? अगस्त्याला? नाही, त्याला परवडेल. फक्त आई अंबाबाईला एकच मागणं आहे, त्याचं हसू आहे ना असंच राहिलं पाहिजे. बघा ना काय भारी दिसते ना जोडी. यावर पृथ्वीदादा म्हणतात, हे हो, अगदी एकमेकांसाठी बनलेच जणू. हो ना. यावर श्री हळूच पुटपुटत म्हणते, आता इथून निघालं पाहिजे लवकर. यावर पृथ्वीदादा म्हणतात, काय काय म्हणालीस आता? बरी आहेस ना तू? तर श्री म्हणते, नाही कुठं काय, मी म्हणत होते की किती भारी जोडी दिसते दोघांची, बघा ना किती आनंदात आहे दोघं. तर पृथ्वीदादा म्हणतात, हो ना, अगदी तसंच जसं आत्ता तू आनंदात आहेस. हो ना. तर श्री म्हणते, हो तसंच. आणि ती मनात म्हणते की सुलक्षणा मॅडम म्हणाल्या ते खरं आहे का? खरंच मी अगस्त्या आणि शुभ्रा मॅडमच्या नात्यात अडचण बनून येते का? म्हणून तर सारखं असं काहीतरी घडत नाही आहे ना. मी त्यांच्याजवळ गेली की त्यांना त्रास होतो, असं काहीतरी असेल तर? तसं असेल तर मी लांब राहायला हवं. या लग्नात पण मी थांबायला नको. एक लक्षात ठेव श्री, आपण किती आनंदात आहोत यापेक्षा आपल्यामुळे किती लोक आनंदात आहेत ना याचा विचार करायला हवा. तू या आनंदाचं विरजन नको बनूस, नको थांबूस इथे, इथून जा. आणि ती शुभ्रा अगस्त्येकडे बघते. तिला खूप वाईट वाटत असतं. श्री डोळे पुसत तिथून निघून जाते. तर तुम्हाला काय वाटतं? अगस्त्याला जाणवणार का त्याच्या मनातील श्रीबद्दलच्या भावना?